हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 8 मॅथ्स यामधला रॅशनल अँड इरेशनल नंबर्स हा जो टॉपिक आहे त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवू. त्यातला हा पहिला प्रश्न, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. यातलं पहिलं एक्झाम्पल असं आहे 3/2, 5/2, -3/2. हे नंबर्स आपल्याला या नंबर लाईनवर दाखवायचे आहेत. मग सुरुवातीला एक नंबर लाईन आपण काढून घेऊया ज्याच्या बरोबर मध्ये ओरिजिन असणार आहे O. आता त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला युनिट डिस्टन्सवर म्हणजे एक ठराविक अंतर घेऊन पॉईंट घेऊया 1, 2. आता हे राईट हँड साईडला आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह असणार. त्याच पद्धतीने लेफ्ट हँड साईडला जर आपण घेतले तर निगेटिव्ह पॉईंट्स असतात. सो -1, -2. त्याच्यानंतर या बाजूला आणखी घेऊ 3 आणि लेफ्ट हँड साईडला -3. आता इथं आपल्याला हे 3 पॉईंट्स दाखवायचे आहेत. असे जर फ्रॅक्शन्स मधले पॉईंट दाखवायचे असतील तर प्रत्येकाचा आपण डिनॉमिनेटर पाहायचा. इथं कॉमन डिनॉमिनेटर आहे 2. मग 2 डिनॉमिनेटर असल्यामुळं हे जे युनिट डिस्टन्स आहे त्याचे 2 समान भाग करायचे. म्हणजे इथं 0 आणि 1 याच्यामध्ये बरोबर मध्ये एक पॉईंट घ्यायचा जो या युनिट डिस्टन्सचे 2 समान भाग करेल. त्याच पद्धतीने 1 आणि 2 मध्ये आणखी एक घ्यायचा, 2 आणि 3 मध्ये आणखी एक पॉईंट घ्यायचा. जसं राईट हँड साईडला केलं तसंच लेफ्ट हँड साईडला या दोन्हीच्या मध्ये एक एक पॉईंट घ्यायचा. म्हणजे त्यातल्या प्रत्येक युनिट डिस्टन्सचे 2 समान भाग होतील. आता इथं आपण 2 समान भाग केल्यामुळं 0 नंतरचा उजवीकडे जाताना पहिला जो पॉईंट आहे तो असणार आहे 1/2. कारण 2 समान भाग केले त्यातला एक आहे म्हणून 1/2. दुसरा आहे 2/2 आणि 2/2 म्हणजेच 1 जे इथं दिलेलंच आहे. त्याच्या पुढचा भाग 3/2, त्याच्या पुढचा भाग 4/2 आणि 4/2 म्हणजेच 2 इथं दिलेला आहे. त्याच्या पुढचा पॉईंट आहे तो 5/2 असणार आहे. आता ह्या पॉझिटिव्ह मधले किंवा ह्या राईट हँड साईडला आपल्याला जे पॉझिटिव्ह पॉईंट दाखवायचे त्यातला पहिला आहे 3/2. मग पहिला 3/2 पॉईंट इथं आपल्याला दिसतोय त्याला आपण नाव देऊया A. आणि दुसरा आहे 5/2 जो इथं आहे आपल्याला 2 आणि 3 च्या बरोबर मध्ये, त्याला नाव देऊया आपण B. तर यातले पहिले 2 पॉईंट आपण काढले. आता तिसरा जो पॉईंट आहे तो निगेटिव्ह आहे त्यामुळे तो लेफ्ट हँड साईडला असणार आहे 0च्या. मग 0च्या लेफ्ट हँड साईडला 0 नंतर पहिला पॉईंट येणार आहे तो निगेटिव्ह असणार आहे -1/2. दुसरा -2/2, तिसरा -3/2, चौथा -4/2. या पद्धतीने ते पुढे वाढत जातील. आपल्याला इथं -3/2 पाहिजे जो इथं आपल्याला मिळाला आहे त्या पॉईंटला आपण नाव देऊया C. तर ह्या पद्धतीने हे 3 पॉईंट्स ज्यांना आपण A, B, C नावं दिली हे आपण या नंबर लाईनवर दाखवू शकतो. तर दुसरे नंबर्स दिलेत ज्याच्यामध्ये 7/5, -2/5 आणि -4/5 आहे. पहिल्यांदा नंबर लाईन काढून घेऊ. त्याच्यावर 0, या बाजूला एक पॉईंट घेऊ 1, 2 आणि लेफ्ट हँड साईडला सुद्धा 1, -1 आणि -2. तर पुन्हा एकदा या तिन्हीचा डिनॉमिनेटर सेम आहे 5. म्हणजे आपल्याला प्रत्येक युनिट डिस्टन्सचे 5 समान भाग करायचे. म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये आणखी 4 पॉईंट असे घ्यायचे ज्याच्यामुळं 5 समान भाग होतील. या 1, 2, 3, 4 आणि 5. त्याच पद्धतीने 1 आणि 2 मध्ये सुद्धा लहान लहान 5 असे पॉईंट घ्यायचे जे समान 5 भाग करतील. त्याच पद्धतीनं लेफ्ट हँड साईडला सुद्धा असे 5 समान भाग करून घ्यायचे प्रत्येक युनिट डिस्टन्सचे. आणि आता 0 पासून उजवीकडे जाताना हे 5 समान भाग घेतले त्यातला हा पहिला आहे त्यामुळे हा पहिला पॉईंट असणार आहे 1/5, दुसरा पॉईंट 2/5, तिसरा पॉईंट 3/5, चौथा पॉईंट 4/5, पाचवा 5/5 आणि 5/5 म्हणजेच 1/1 आणि 1/1 म्हणजेच 1 तो इथे दिलेलाच आहे. त्याच्यानंतर त्याच्याही पुढे गेलं तर पुढचा पॉईंट असणार आहे 6/5, त्याच्या पुढं 7/5, त्यानंतर 8/5, त्यानंतर 9/5 आणि शेवटचा 10/5 म्हणजेच 2. त्याच पद्धतीने लेफ्ट हँड साईडला जर गेलो तर पहिला पॉईंट -1/5 असेल, दुसरा -2/5, -3/5, -4/5 आणि -5/5. त्याच्या पुढे जाण्याची गरज नाही कारण 2 निगेटिव्ह पॉईंट्स आपल्याला इथे मिळालेत. पहिला पाहिजे -2/5 जो इथं आहे त्याला आपण नाव देऊया P. त्याच्यानंतर -4/5 त्याला नाव देऊया Q. आणि 7/5 जो राईट हँड साईडला असणार आहे जो इथं आपल्याला दिसतोय त्याला नाव देऊया R. तर हे P, Q, R हे 3 पॉईंट्स आपण या पद्धतीनं काढू शकतो. आता हा पुढचा पॉईंट इथं आता डिनॉमिनेटर 8 दिलाय म्हणजे इथं पहिल्यांदा नंबर लाईन काढून 0 आणि या बाजूला युनिट डिस्टन्सवर 1 घेऊ आणि त्याच्यानंतर आणखी तेवढ्याच अंतरानं 2. हे 2 पॉईंट्स राईट हँड साईडला घेऊया आणि लेफ्ट हँड साईडला -1, -2. आता इथं प्रत्येक युनिट डिस्टन्सचे 8 समान भाग करायचे आहेत. मग इथं ह्या 0 आणि 1 याच्यामध्ये 7 पॉईंट्स असे घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ज्याच्यामुळे 8 समान भाग होतील.
त्याच पद्धतीने 1 आणि 2 मध्ये सुद्धा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 8 समान भाग होतील. लेफ्ट हँड साईडला सुद्धा 1 2 3 4 5 6 7 हे 8 समान भाग झाले. आता 0 नंतरचा उजवीकडे पहिला पॉईंट जो आहे तो 1/8 आहे, दुसरा 2/8. आपल्याला किती पाहिजे तर 11/8. मग हे मोजत जाऊया. हा पॉईंट 3/8 4/8 5/8 6/8 7/8 8/8 त्याच्यानंतर 9/8 10/8 आणि हा जो पॉईंट आहे तो आपल्याला मिळेल 11/8. त्याला आपण नाव देऊया समजा P. तर हा 11/8 आपण उजव्या बाजूला दाखवला. आता 0च्या डावीकडे पहिला जो पॉईंट असणार तो -1/8, दुसरा -2/8 -3/8 -4/8 आणि हा पाचवा असणार आहे -5/8. याला आपण नाव देऊया Q. तर हे दोन पॉईंट्स आपण नंबर लाईनवर अशा पद्धतीने दाखवू शकतो. पुढची आणखी एक पेअर दिली आता 13/10 and -17/10. आता इथं सुद्धा आपल्याला हा 0 घ्यावा लागेल. त्याच्यानंतर युनिट डिस्टन्सवर 1 आणि 2 हे लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला घेऊया आणि लेफ्ट हँड साईडला -1 -2. आता डिनॉमिनेटर 10 आहे म्हणजे इथं 0 आणि 1च्या मध्ये आणखी 9 पॉईंट्स घ्यावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याच पद्धतीने पुढेही 1 2 3 4 5 6 7 8 9. डाव्या बाजूला सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 13/10 आपल्याला पाहिजे. मग 0 नंतर उजवीकडे जर गेलो तर पहिला पॉईंट 1/10 असेल, दुसरा 2/10 कारण 10 समान भाग आपण युनिट डिस्टन्सचे केले. मग तिसरा चौथा पाचवा 6वा 7वा 8वा 9वा आणि 10वा हा 1 मिळाला. त्याच्या पुढे जर गेलो तर हा 11वा 12वा आणि 13वा हा जो पॉईंट आहे तो आपल्याला मिळेल 13/10. याला नाव देऊया A. तर हा 13/10 पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण राईट हँड साईडला घेतला. -17/10 लेफ्ट हँड साईडला घ्यावं लागेल म्हणजे 0 पासून या -1 पर्यंत गेलो तर -10/10 होईल. त्याच्याही पुढे जायचं आपल्याला म्हणजे -10/10 नंतरचा हा पहिला पॉईंट -11/10 -12/10 -13 -14 -15 -16 आणि -17 हा जो पॉईंट आहे तो आपल्याला मिळेल -17/10. त्याला नाव देऊया B. तर हे ते दोन पॉईंट्स. तर पुढचा क्वेश्चन या डायग्रामवर आधारित आहे. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथं काही पॉईंट्स दिलेत A, B, E, O, F, C, D. त्यांच्यातल्या काही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत. त्याहून पहिला प्रश्न विचारला आहे विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट B. पॉईंट B न हा जो नंबर दाखवलाय तो कोणता नंबर आहे ते आपल्याला विचारले. आता पहिल्यांदा युनिट डिस्टन्सचे किती समान भाग केलेत बघूया. 1 2 3 4 4 समान भाग केलेत म्हणजे ह्यातला हा पहिला जो पॉईंट आहे तो असणार आहे -1/4, दुसरा -2/4 -3/4 -4/4. त्याच पद्धतीने हा -5 -6 -7 -8/4 असेल हा पॉईंट. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा -9/4 आणि त्याच्या पुढे असणार आहे -10/4. म्हणजे B जो पॉईंट आहे तो कोणता दाखवेल तर -10/4. हा दुसरा क्वेश्चन विच पॉईंट इंडिकेट्स द नंबर 1 फ्रॅक्शन 3/4. मग आता 1 फ्रॅक्शन 3/4 पहिल्यांदा प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला रूपांतर करावं लागेल. मग त्याच्यासाठी 4 आणि 1चा गुणाकार करायचा. 4 1 4 आणि 3 7. न्यूमरेटर मध्ये 7 येईल /4. मग 7/4 आपल्याला दाखवायचा आहे. मग हा पॉझिटिव्ह नंबर आहे याचा अर्थ 0च्या राईट हँड साईडला असला पाहिजे. 0च्या राईट हँड साईडला पहिला पॉईंट असणार आहे 1/4 कारण युनिट डिस्टन्सचे 4 समान भाग केलेत. हा 1/4, दुसरा 2/4, 3/4, हा 4/4, त्याच्यानंतर पुढचा 5/4, 6/4 आणि हा असणार आहे 7/4 म्हणजे तो पॉईंट आहे C. सो आन्सर इज पॉईंट C इंडिकेट्स द नंबर 1 फ्रॅक्शन 3/4. पुढचा क्वेश्चन असा आहे स्टेट whether the statement the point D denotes the number 5/2 true or false. आता 0च्या उजव्या बाजूला D आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह नंबर आहे. आपल्याला विचारले की पॉईंट B हा 5/2 नंबर दाखवतोय, हे बरोबर आहे की चूक आहे असा प्रश्न. आता 0 नंतरचा हा पहिला पॉईंट 1/4 झाला, दुसरा 2/4, 3/4, 4/4. त्या लॉजिकनुसार 5/4, 6/4, 7/4 हा म्हणजेच 8/4 आणि 8/4 म्हणजेच 2. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट हा असणार आहे 9/4 आणि त्याच्यानंतर D असणार आहे 10/4. मग D हा 10/4 पॉईंट दाखवतोय, पण ह्या 10/4 ला जर आपण सिम्प्लिफाय केलं म्हणजे 2 भाग घालवला
तर 2 दुने 4, 2 पंचे 10, 5/2च मिळणार आहे. म्हणजे 10/4 आणि 5/2 या दोन्हीचा अर्थ एकच होतो. म्हणजे डी हा पॉईंट 10/4 दाखवतोय, म्हणजे तो 5/2 हा पॉईंट इंडिकेट करतोय. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. तर हे काही प्रश्न होते प्रॅक्टिस सेट 1.1 मधले फ्रॉम द टॉपिक रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स, क्लास 8 मॅथ्स.